तर ठीक आहे भावना, नमस्कार. तर सॉरी, आजचा विषय जसा तुम्ही वरती बघू शकतात, मुंबईचा मशाल मार्च जो मशाल मार्च झाला त्याच्यावरती भरपूर लोकांनी, विरोधकांनी किंवा मराठा असून मराठ्यांना विरोध करणाऱ्या लोकांनी आक्षेप घेतला. भरपूर जण असे बोलले की तो बीजेपीचा स्पॉन्सर मार्च होता. मी स्वतः तिथे हजर होतो, म्हणजे मशाल मार्चला मी स्वतः तिथे होतो. बऱ्याच जणांनी, बऱ्याच भावांनी तो लाईव्ह बघितला असेल मी तिथे असतानाचा. तर भरपूर सारे जवळजवळ 7 ते 8 दिवस, म्हणजे मशाल मोर्चा चालू व्हायच्या 7 ते 8 दिवसापासून भरपूर सारे आरोप प्रत्यारोप तिथे चालू होते. तर त्याच्यावरती पण बोलणार आहे. आरक्षणाचा एक छोटासा पॉइंट जो भरपूर आपल्या भावांना माहिती नसेल आरक्षणाबाबतचा, तो पण मी एक सांगणार आहे. त्याच्यानंतर मशाल मार्च सक्सेस होऊ नये म्हणून कोणी कोणी काय काय प्रयत्न केले किंवा काय काय मागं बॅक एंडला काय काय षडयंत्र झाले ते पण मी सांगणार आहे. काही अभियान जे राबवले गेले होते त्या अभियानाने मशाल मार्चवरती काय इफेक्ट झाला ते पण मी सांगणार आहे. तिथे किती मशाल मार्चला किती लोक होते, किती आपले भाऊ सोबत होते, त्यांनी तिथे काय केलं, काय मागण्या केल्या. विनायकराव मेटे तिथे का आले होते त्याच्याबद्दल पण मी सांगणार आहे, कारण मेटेंच्या उपस्थितीमुळे बरेच सारे प्रश्न उपस्थित झाले होते तिथे. त्याच्यानंतर बीजेपीचा हात या मोर्चामध्ये होता की नव्हता ते पण मी क्लिअर करणार आहे. त्याच्यानंतर काही समन्वयकांना आणि काही एका वकिलाचं मी नाव घेऊन आज बोलणार आहे. त्यांचं नाव घेऊन मी बोलणार आहे की नेमकी त्यांनी काय केलं होतं जे आधीचे प्रकरण झाले त्याच्यामध्ये. तर तांबडी प्रकरणाचा एक खुलासा होणार आहे. MBBS जे विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते किंवा विद्यार्थ्यांचं जे कोर्टात, ठीक आहे 12 ते 13 मिनिटात मी संपवतो. 12-13 मिनिटात संपणार आहे आज. तर तांबडीचं प्रकरण आणि एक MBBSचं प्रकरण की जे आपल्या भावांनी जी केस केली होती त्याच्याबद्दल होतं. पण हे सगळं चालू करायच्या आधी एक छोटंसं फक्त आरक्षणाबाबत मी माहिती देऊ इच्छितो की आपल्याला आता सगळ्यांना माहिती असेल की आरक्षणाची केस ही 5 बेंचच्या घटनापीठाकडे गेली. तर ती, पुन्हा एकदा सांगतो, ती आरक्षणाची केस नाही. जी 5 बेंचच्या घटनापीठाकडे, ते घटनापीठ आता स्थापित होणार आहे आणि त्याच्यानंतर ती केस होणार आहे, तर ती आरक्षणाची केस नाहीये. ती केस 102 ज्या घटना दुरुस्तीची जी याचिका केली होती किंवा जो अर्ज केला होता त्याबद्दल 5 बेंचकडे वर्ग करण्यासाठी ते याचिकेचा निकाल किंवा याचिकेवरती चर्चा करण्यासाठी किंवा केस लढण्यासाठी तो घटनापीठाकडे गेलाय. मूळ आरक्षणाची याचिका ही 3 बेंचच्या घटनापीठाकडेच आहे ऑलरेडी. आपण जे तारखा घेतल्या होत्या 25 ऑगस्ट, 27, 30 आणि नंतर 1 सप्टेंबर, 3 आणि 9 यावरती ज्या चर्चा झाल्या ना कोर्टात, की जेव्हा स्थगिती आली किंवा ती 5 खंडपीठाकडे वर्ग करण्यात यावी, या सगळ्या तारखांमध्ये आरक्षणाबाबत काहीच चर्चा झाली नाही. फक्त 102च्या घटना दुरुस्तीची याचिका जो अर्ज होता त्याच्यावरती चर्चा झाली. आणि याचं आता जे याचिका जी घटनापीठाकडे वर्ग झाली आहे 102च्या घटना दुरुस्तीमुळे, तर त्याच्यामुळं आता जी आरक्षणाची मागणी करायची होती, की आपल्याला जी आरक्षणाची मेन याचिका आहे ती आता 3 बेंचच्या घटनापीठाकडे आपल्याला वर्ग करण्यात येईल. मला तरी अनुभव आला आहे म्हणून मी निघून गेलो तिथून. भाऊ, तुम्हाला एक कदाचित तो अनुभव, मी पण तिथे होतो, तो अनुभव का आला असेल हे पण मी तुम्हाला सांगतो तिथे, कारण त्या सगळ्या गोष्टी इथं क्लिअर करायच्या होत्या. तर असो, आता आपण मेन टॉपिकला चालू करू. मशाल मार्च बीजेपी स्पॉन्सर होता की नाही होता. तर विषय असा आता आहे की आता जे सरकार आहे ते आघाडी सरकार आहे. या आघाडी सरकारच्या विरोधात साहजिकच जे मार्च निघतील किंवा जे आंदोलनं होतील किंवा ज्या सगळ्या गोष्टी होतील त्या एक भासवण्याचा प्रयत्न होतो की हे बीजेपी स्पॉन्सर आहे किंवा बीजेपीने केलेलं आहे. तर मला सगळ्यांना एक विचारायचं असतं की बीजेपीच्या काळात पण जेव्हा आंदोलनं झाली, मोर्चे झाले, तेव्हा तिथेही सामान्य मराठा होता. मग तेव्हा तो मोर्चा राष्ट्रवादीने किंवा इतर घटक पक्षांनी काढला असंही आपण म्हणू शकतो. मग कारण आताचं सरकार हे राष्ट्रवादीचे, मोर्चा काढणारे मग बीजेपीचे, आणि जेव्हा बीजेपीचं राज्य होतं तेव्हा मोर्चा काढणारे राष्ट्रवादीचे, असं पण होऊ शकतं. दुसरा प्रश्न की संशयाचं वातावरण जे निर्माण झालं ते विनायकराव मेटेंच्या येण्यामुळं.
पण तुम्हाला एक सांगतो भावांनो, विनायकराव मेटे ठीक आहे, तो माणूस कसा किंवा किती राजकारण करतो किंवा काय करतो हे सगळ्यांना माहिती आहे, किंवा बाकीच्यांना, की प्रत्येक वेळेस मीडियावरती येण्याच्या गोष्टी करत असतो किंवा मीडियावरतीच कंटिन्यू फोकसमध्ये असतो. पण त्या माणसाचं एक मानावं लागेल की तो स्वतः आमदार असून प्रत्येक मोर्चाला, प्रत्येक आंदोलनाला तो हजर राहतो. इथे ना बीजेपीचे आमदार आहेत, ना राष्ट्रवादीचे आमदार आहेत, ना कोणत्याही पक्षाचे आमदार की जे मराठा आमदार असून पण कोणत्याही मोर्चाला, कोणत्याही सभेला हजेरी लावत नाही. म्हणून विनायकराव मेटे जर तिथं होते तर त्याचा अर्थ असा नाही की तो बीजेपीचा स्पॉन्सर होता किंवा बीजेपीने स्पॉन्सर केलेला होता. विनायकराव मेटे हे प्रत्येक आंदोलनाच्या वेळेस उभे राहतात किंवा प्रत्येक सभेला तिथे, जिथे जिथे सभा असतात तिथे तिथे राहतात. त्याच्यानंतर पुन्हा एक सांगतो की जर समजा बीजेपी स्पॉन्सर तो मोर्चा असता, जो मशाल मार्च बीजेपी स्पॉन्सर असता, तर तिथं बीजेपीचे आमदार हवे होते. बीजेपीचा ते एकही आमदार तिथे नव्हता. स्वतः नरेंद्र पाटील साहेब की जे आपले अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष, ते सुद्धा तिथे उपस्थित नव्हते. मग कशाहून आपण म्हणतो की बीजेपी, हा जो मोर्चा मशाल मार्च निघाला होता तो बीजेपी स्पॉन्सर होता. आणि त्या ठिकाणी जे रात्री भाषणं झालीत, त्या भाषणाच्या प्रत्येक भाषणाला, म्हणजे सामान्य मराठ्याला सुद्धा तिथे, नाही त्या मेटेचं कौतुक नाही करत आहे, पण मी सांगतोय, तर प्रत्येक भाषण जिथे झाली तिथे बीजेपीवरती सुद्धा आक्षेप घेतले गेले, तिथे राष्ट्रवादीवरती, शिवसेनेवरती सुद्धा आक्षेप घेतले गेले. मग असे भरपूर सारे पॉइंट्स होते की जे असे दर्शवत होते की ते बीजेपी स्पॉन्सर नव्हता. आता हे बीजेपी स्पॉन्सर दर्शवलं काय केलं, किंवा ह्या मोर्चाला गालबोट लागावं म्हणून काय काय प्रयत्न केले हे पण मी तुम्हाला सांगतो. कारण सामान्य मराठा जो आजूबाजूच्या परिस्थितीवरती भान ठेवून, लक्ष ठेवून असतो ना, सामान्य मराठा, त्याला सगळ्या गोष्टी समजत असतात की नेमकी कुठं कुठं काय चाललंय. आता तुम्हाला सगळ्यात पहिले हे माहिती असेल की जेव्हापासून मोर्चे निघाले तर मोर्चाची सुरुवात ही संभाजीनगर पासून झाली होती, आणि आता मोर्चे जे निघतायत ते मुंबईमधून निघतायत. म्हणजे कुठेतरी संभाजीनगरचे जे समन्वयक आहेत, की जे मुख्य समन्वयक म्हणून घेतात, त्यांना त्यांच्या कुठेतरी अस्तित्वाची ना एक असं संभ्रम निर्माण होतो, किंवा आपलं अस्तित्व कुठेतरी धोक्यात येत आहे की संभाजीनगर जिथून क्रांती मोर्चाची सुरुवात झाली, आता दुसरीकडून मोर्चे निघायला सुरुवात झाली, तर मग आपल्याला कोणी विचारणार नाही. तर रवींद्र काळे पाटील नाव घेऊन बोलतोय मी, कारण मी सामान्य मराठा, मी काय समन्वय घेऊन मिरवत नाही किंवा काहीच नाही. सामान्य मराठा म्हणून डायरेक्ट मला दिसतं, मी समाजासमोर मांडतो, आणि समाजाने सुद्धा विचार करावा की चेतन शेवाळेवरती विश्वास ठेवायचा, की कोणत्या समन्वयकावर विश्वास ठेवायचा, की स्वतःच्या विचाराने चालावं. मी तर म्हणतो स्वतःच्या विचाराने चाला, तुम्हाला सत्य परिस्थिती समजून येईल. राजेंद्र काळे पाटील यांनी मराठा क्रांती मोर्चाच्या लेटर हेडवरती, मी काय बोलतो नीट ऐका, मराठा क्रांती मोर्चाच्या लेटर हेडवरती आरोप केलेत की केरे पाटील आणि जो मशाल मार्च हा बीजेपी स्पॉन्सर्ड आहे. इथून वादाला ठिणगी पेटली. तर त्यांनी असं काय केलं, तर तुम्हाला सांगतो की संभाजीनगरवरून मोर्चा निघाला होते पहिले, आधीचे मोर्चे, ते आता मुंबईतून निघायला सुरुवात झाली. मग काळे पाटलांना कोणी विचारणार नाही किंवा त्यांचं काहीतरी, कारण केरे पाटलांनी तर ऑलरेडी सपोर्ट मशाल मोर्चाला दिला होता, मग आपलं अस्तित्व धोक्यात येऊन जाईल. म्हणून काळे पाटलांनी काय केलं, मशाल मार्च हा बीजेपी स्पॉन्सर हे लेटर हेडवरती लिहून दिलं, लेटर हेडवरती. आता मला एक सांगा भावांनो, जो तो येतो तो मराठा क्रांती मोर्चाचं लेटर हेड वापरतो, तर फक्त तुम्हाला एक सांगतो, मराठा क्रांती मोर्चाचं लेटर हेड आहे ना, ते छापलं गेलेलं नाही. 42 बांधवांनी बलिदान दिलंय, लाखोंच्या संख्येने मोर्चे निघालेत. आणि तुम्हाला ती आजी आठवत असेल ना, मराठा क्रांती मोर्चे जेव्हा निघाले होते तेव्हा ती एक आजी अनवाणी पायाने चालत आली होती, तिच्या भेगांतून, पायाच्या भेगातून रक्त निघत होतं, त्या रक्ताच्या शाईनी लिहिलेलं गेलेलं ते लेटर हेड आहे. आणि त्या लेटर हेडची किंमत हे लोक ठेवत नाहीत. आरोप प्रत्यारोप करायचे, वापरलं लेटर हेड, छोटं मोठं निवेदन द्यायचे, वापरलं लेटर हेड. अहो ते मराठा क्रांती मोर्चाचे लेटर हेड आहेत. पण भाऊ मुख मोर्चाप्रमाणे केवळ मुली महिला बोलायला हव्या होता, ते प्रमुख दर्शक होते की भाऊ प्रत्येक वेळेसचं एक, मी नंतर बोलतो तुमच्या कमेंट्स वरती, पण त्या लेटर हेड वरती कोणी कसाही वापर करतं हे कुठे थांबलं पाहिजे. कारण लेटर हेड ही मराठा क्रांती मोर्चाचं एक अस्तित्व आहे की जे क्रांती मोर्चात काय काय घडामोडी होतात किंवा काय करू शकतो त्याच्यासाठी ते वापरू शकतो आपण. पण यांनी लेटर हेडची सुद्धा किंमत ठेवली नाही. राजेंद्र काळे पाटील यांचा मी जाहीर निषेध करतो, मी आधी पण निषेध केला होता की स्वतःच्या स्वार्थासाठी तुम्ही ते लेटर हेड वापरलं, त्याच्यावरती तुम्ही आरोप केलेत बीजेपी स्पॉन्सर म्हणून.
मग मला एक सांगा, जेव्हा बीजेपीच्या काळात मोर्चे निघत होते, ते राष्ट्रवादी स्पॉन्सर होते का? तेव्हा तुम्ही पण आघाडीवर होतात, तेव्हा पण मोर्चे निघत होते. मग ते बीजेपी राष्ट्रवादी स्पॉन्सर होते का आधीच्या काळातले? एक सांगतो भावांनो, की पक्ष पक्ष बघू नका. राष्ट्रवादीच्या काळात पण मोर्चे निघालेत, बीजेपीच्या काळात पण मोर्चे निघालेत. राष्ट्रवादीच्या काळात आता मोर्चे निघतायत, तर त्या सगळ्या मोर्चांना अडवलं जात आहे. असं का होतंय? आणि आपण पक्ष पक्ष करू राहिलो, अजूनही पक्ष पक्ष करतोय. पक्षाच्या मर्यादा सोडा, कार्यकर्ते घेऊन झेंडे उचलणं सोडा, मराठा म्हणून एकत्र या. आणि ठीक आहे, आपल्याला पाहिजे काय? आपल्याला आरक्षण पाहिजेत ना, आपल्याला मोर्चे करायचे, सरकारवरती दबाव आणायचा आहे, तर कोणी मदत करत असेल तर ती मदत घ्यायला हरकत काय? मी तर म्हणतो वंचितची पण मदत घ्या वाटल्यास तर. टाका सरकारवरती दबाव. आपला फायदा करून घ्यायचा आहे, आपल्याला आरक्षण मिळवणं गरजेचं आहे ना. आपण बीजेपी, राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस करत राहिलो इथे. आणि हे असले स्वार्थी समन्वयक मशाल मार्च असू द्या किंवा कोणताही मार्च असू द्या किंवा कोणता मोर्चा असू द्या, त्याला फोडाफोडीचं राजकारण करतायत. आता पुन्हा एकदा सांगतो, मशाल मार्च जेव्हा निघला, म्हणजे 7 तारीख जेव्हा आली, तेव्हा 7 तारखेच्या सगळ्या न्यूज तुम्ही सोशल मीडियावरती बघा. आम्हाला इथे अटक झाली, आम्हाला अटक होते, आम्हाला पोलिसांनी अटक केली आहे. आणि प्रत्येक वेळेस अटक झाल्यानंतर किंवा अटक होऊ पण नाही गेली, अटक झाली पण नव्हती, तरी मीडियावरती बाईट दिल्या गेल्या की आम्हाला अटक झालेल्या आहेत, कार्यकर्त्यांची धरपकड चालू आहेत. अशा प्रकारच्या न्यूज सकाळपासून पसरत गेल्या. आणि त्या न्यूज तुम्ही स्वतः बघू शकतात. कितीतरी लोक खोटे बोलले की आम्हाला अटक झाली, आणि व्हॉट्सअप, सोशल मीडियावरती दनादन त्या न्यूज व्हायरल होत गेल्या. मी स्वतः माझे 100 ते 200 भाऊ जे मी घेऊन जाणार होतो, मुंबईतून आणणार होतो, त्याच्यापैकी 50 ते 60 भावांचा मला कॉल आला की दादा, अटक होत असेल किंवा काही होत असेल तर आम्ही घाबरतो, आम्ही येऊ शकत नाही, आमचं करिअर आहे. काय विषय झाला त्याच्यानी? ह्या ज्या फेक न्यूज पसरवल्या गेल्या, याच्यानी आपले बरेच सारे भाऊ तिथे आले नाही. हा प्रोपोगंडा एक राबवला गेला की क्रांती मोर्चाला विरोध करायचा, मशाल मार्चला विरोध करायचा, म्हणून या फॉल्स न्यूज पसरवल्या गेल्या. न्यूजवाल्यांनी पण पसरवल्या, आणि ज्याच्यामुळे हा जवळजवळ जे भाऊ येणार होते ते मशाल मार्चला आलेच नाही. पण ठीक आहे, त्या न्यूजमुळे पण बरेच सारे प्रॉब्लेम झाले. मशाल मार्चचं पुढे काय झालं, कसं झालं, ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. नंतर आपल्या 19 बसेस काही कंजूरमार्गला अडवल्या गेल्या, काही पुण्यात अडवल्या गेल्या, काही वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या 2 व्हीलर सुद्धा अडवल्या गेल्या. अशा टोटल 19 बसेस अडवल्या गेल्या. तरीही कमीत कमी 1500 आपले भाऊ त्या मोर्चाच्या ठिकाणी उपस्थित होते. विचार करा, जर 19 बसेस आल्या असत्या तर किती झालं असतं? 19 बसेस अडवल्या गेल्या. आणि 1500 भावांनंतर जेवढे तिथं भाऊ होते, तेवढ्याचा तेवढा पोलीस ताफा तिथे होता. पोलीस कमीत कमी 500 ते 600 पोलीस तिथे होते. म्हणजे विचार करा की किती दहशत निर्माण झाली होती त्या ठिकाणी. नंतर मराठा जोडो अभियानाला मी पण इथं बोलायला कमी नाही करणार. मराठा जोडो अभियान वाले पण विचार करा, आता फेसबुकवरती सोशल वरती मराठा जोडो अभियान मुंबईमध्ये चालू आहे, कल्याण, ठाणे, भिवंडी, इकडे तिकडे. मराठा जोडो अभियान वाल्यांपैकी एकही मराठा मशाल मार्चला नव्हता. मग यांचा मराठा कुठे गेला? मराठा जोडो अभियानाने मशाल मार्चला साथ दिली नाही, हे मी स्वतः तिथे बसून बघितलं. मग यांना फक्त सभाच घ्यायच्या आहेत का, की फक्त दाखवायचं आम्ही मराठा जोडला? पण मराठ्याची खरी गरज मोर्चात आहे, तर मोर्चात का पाठवलं नाही त्यांनी मराठा? विश्वास कोणावर ठेवायचा भाऊ? मी ठीक आहे, आपण बोलूया या विषयावरती, पण मला हे कव्हर करू द्या, कारण जास्त हे नाही करायचं, मला जास्त व्हिडिओ लांबवायचा नाही, मला 20 ते 25 मिनिटात हा थांबवायचा. त्याच्यानंतर मराठा जोडो अभियानवाल्यांनी कोणीही त्यांनी साथ दिली नाही आपला मशाल मार्चला. ते फक्त सभा घेतात वेगवेगळ्या ठिकाणी की आम्ही मराठा जोडतोय. पण मराठा जोडता काय? मराठ्यांना माहितीच नाही आरक्षणाबद्दल काही, किंवा मोर्चाबद्दल कुठे जायचं, कसं जायचं. मराठ्यांना घाबरवण्याचा प्रयत्नच हे लोक करतात. प्रत्येक सभेमध्ये ठराव झाले. पुण्यामध्ये सभा झाली, नाशिकमध्ये सभा झाली, जालन्यामध्ये सभा झाली, नांदेडमध्ये सभा झाली. प्रत्येक सभेमध्ये ठरलं गेलं की 27 तारखेला, जी 27 तारीख होऊन गेली, तेव्हा जर निकाल जाहीर झाला नाही किंवा स्थगिती उठले नाही तर काय करायचं, तेव्हा सगळं ठरलं होतं. मोर्चे निघणारे, सगळ्या गोष्टी. मग आतापर्यंत फक्त 2दा मोर्चे निघाले, 3दा. एक आता पंढरपूरचा निघतोय,
मशाल मार्च होऊन गेला आणि केरे पाटलांनी जे टायर ते जाळले होते औरंगाबादला, संभाजीनगरला, तेवढंच झालं. मग बाकीचे सभा घेणारे, जालन्याची सभा घेणारे, नाशिकची सभा घेणारे, पुण्याची सभा घेणारे गेले कुठं? कुठे गेले? मग सभेत फक्त बोलायचीच बात आणि बोलायचीच कडी करायची होती का, की आम्ही हे करू आम्ही ते करू? घंटा उघडत तर काही नाही. फक्त न्यूज मध्ये यायचं, मीडियामध्ये यायचं, बाईट द्यायची. अशा स्वार्थी समन्वयकांना ओळखा. ठीक आहे, माझ्या एका भावाने सांगितल्याप्रमाणे मी तांबडी प्रकार आणि एमबीबीएसचा जो प्रकरण आहे ते त्याच्यावरती एक सेपरेट लाईव्ह घेतो. फक्त एक सांगतो की त्या 2 प्रकरणात एक आपले साबळे म्हणून आहेत, साबळे म्हणून तांबडीचे ते साबळे म्हणून समन्वयक त्यांना उघडा पाडणार आहे मी. त्याच्यानंतर जे एमबीबीएस झाले आपले श्रीराम पिंगळे वकील, तर त्यांचं पण मी नाव घेऊन सांगणार आहे की त्यांनी काय काय केलंय, विथ पुरावे सहित सांगणार आहे. हे आपले असे वकील आहेत की जे समाजाला फसवतायत आणि ते सिनियर वकील आहेत, साधे सुधे वकील नाही आहेत. हा लाईव्ह बघितल्यानंतर त्यांचं नाव घेतलं, त्यांचा कॉल येईल मला, तेव्हा बघतो मी त्यांना. साबळे आणि आपले पिंगळे वकील. आणि त्याच्यानंतर सक्सेस जो मोर्चा आहे तो सक्सेस कसा झाला ते सांगतो तुम्हाला. जवळपास 1500च्या वरती आपले भाऊ आले होते. 1500च्या वरती भाऊ आल्यानंतर एवढा तिथं त्यांनी आपला जो मागण्या आहे त्या लावून धरल्या की स्वतः विश्वास नांगरे पाटलांना सुद्धा येऊन समजूत घालावी लागली. अनिल परब सारखा जो व्यक्ती आहे, व्यक्तीच म्हणाल मी त्याला, मंत्री म्हणून घ्यायच्या लायकीचा नाही येतो, तर पहिल्यांदा जी बाचाबाची झाली होती की मी येणारच नाही, तुम्ही कोण, मी तुमच्याशी काय घेणं देणं, अशी, आणि ही लाईव्ह रेकॉर्डिंग झाली होती, त्यांचं स्पीकर फोनवरती पण होता. तर शेवटी त्या मंत्र्याला कलेक्टर ऑफिसमध्ये यावंच लागलं. म्हणजे याचा अर्थ विचार करा की कोणत्याही, म्हणजे 500 ते 600 पोलीस असताना सुद्धा कोणीही कोणाला जुमानलं नाही. मराठ्यांच्या ज्या मागण्या होत्या की अनिल परबला बोलवायचं असतं, तिथं बोलवलंच गेलं. नागरे पाटलांनी खूप मोठं सहकार्य केलं आणि तिथून जे आपले 10 ते 12 लोक होते ते तिथं त्यांनी मागण्या मान्य केल्या आणि त्या निवेदनं दिले गेले तिथे. आणि आपला जो मोर्चा होता तो तिथं सक्सेस झाला. ठीक आहे, आपल्याला मातोश्रीपर्यंत जाऊ दिलं नाही, ते वेगळे जे कारण होते त्यांनी सांगितले, पण आपल्याला जे होतं ते बसल्या ठिकाणी आपल्याला मिळालं. जर मोर्चा निघाला असता तर मातोश्रीवरून ठाकरे साहेबांना बाहेर निघावंच लागलं असतं. आणि मग ज्या काही काय म्हणतात ना गोष्टी झाल्या असत्या त्याला ठाकरे सरकार जबाबदार असतं, राष्ट्रवादी जबाबदार असती. पण तुम्हाला एक सांगतो, ना राष्ट्रवादी आरक्षणाच्या बरोबर आहे, ना शिवसेना बरोबर आहे, ना बीजेपी, कोणताच पक्ष आपल्या सोबत नाहीये. त्याच्यामुळं पक्षाचा झेंडा घेऊन फिरण्यापेक्षा मराठ्यांचा भगवा झेंडा घेऊन फिरा आणि तिथूनच ते सगळं होईल. आणि राजेंद्र काळे पाटलांना पुन्हा एकदा मी विचारतो, तुम्ही जो म्हणतायत की बीजेपी स्पॉन्सर तो मोर्चा होता, तर तुम्ही पुरावे घेऊन ते स्पष्ट करावं. मी सगळे जिथं जे समन्वयक असतील ना मशाल मोर्चा करणारे त्या सगळ्यांना जाब विचारणार आहे. मग पण तुम्ही ते पुराव्यानिशी सिद्ध करावं. आरोप आपण जे करतोय, तुम्ही ते लेटर हेडवरती आरोप करतायत आणि ते लेटर हेडवरतीचा आरोप करताय, त्याच्याकडे पुरावे तुमच्याकडे पाहिजे असतात. काळे पाटलाचा मी जाहीर निषेध करतोय इथे की त्यांनी मोर्चाला फूट पाडण्यासाठी खूप प्रयत्न केले. ठीक आहे भावांनो, आजच्यासाठी एवढंच होतं. पुन्हा एक सांगतो की मशाल मार्च जो निघणार होता तो बीजेपी स्पॉन्सर नव्हता, हे मी स्वतः तिथे बघितलंय. सगळेच आहेत. आणि ह्या भावांचं एक सांगायचं झालं की विश्वास कोणावरती ठेवायचा, तर तुम्हाला एक सांगतो भाऊ, आपण विश्वास कोणावर ठेवायचा नाही हे आपल्या विचारांना पहिले विचारायचं. की भरपूर असे चांगले समन्वयक आहेत की जे मनापासून तळमळीने काम करतायत, पण त्यांना ट्रोलिंग केलं जातं, त्यांच्यावरती भरपूर सारे आरोप केले जातात. त्यांना समजा ते जे समन्वयक असतील की जे आंदोलन करतात किंवा मोर्चा करत असतील, त्यांना एका पक्षाशी जोडलं जातं की तुम्ही ह्या पक्षासाठी काम करताय, तुम्ही पैसे खाताय, तुम्ही ह्या गोष्टी करताय. तुमच्या पद्धतीने तुम्ही ज्याच्या सोबत आहात तो माणूस कसा आहे ते ओळखा. जर तो चांगला असेल तर त्याच्या सोबत राहा, नसेल तर त्याच्यावरती विश्वास ठेवू नका. आणि तुम्हाला जर कळलं की हा माणूस खोटारडा आहे, त्याला सरळ समाजासमोर उघडं करा. जसं मी आता तांबडी प्रकरणात एक वेगळा लाईव्ह घेणार 2-3 दिवसात त्या साबळे सरांना, आणि एमबीबीएसचा पण एक लाईव्ह होईल किंवा त्याच लाईव्ह मध्ये एमबीबीएस प्रकरणाचा लाईव्ह होईल की जे श्रीराम पिंगळे आहेत ते एका बाजूनी मराठा आरक्षणाच्या विरोधातल्या याचिकेसोबत लढतायत आणि एका बाजूनी मराठा आरक्षणासाठी लढतायत. वकील पण काही चोर आहेत तिथे बसलेले. ठीक आहे भावांनो, एवढे बोलून थांबतो मी. पण तुम्ही एक विचार करा की नेमकी काय करायचं आपल्याला मराठा आरक्षणासाठी. आपण जोपर्यंत प्रश्न विचारणं चालू करत नाही तोपर्यंत आपण काहीच होऊ शकत नाही आरक्षणाचं. जोपर्यंत समन्वयक एकत्र येत नाही तोपर्यंत काहीच होऊ शकत नाही. समन्वयकपेक्षा सामान्य मराठा प्रश्न विचारू शकतो आणि त्याच्यामुळेच मी सामान्य मराठा म्हणूनच प्रश्न विचारतो. ठीक आहे भावांनो,
जय जिजाऊ, जय शिवराय.